मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, आज आहे संडे आणि आज सुद्धा मी लवकर उठले. जिममुळे असं झालंय ना, सवय लागली आता लवकर उठायची. आज सुट्टी असून पण मी लवकर उठले. जाग आली तास टायमिंगला त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग मम्मीचा फोन आला होता आणि मम्मीनं मला सकाळी सकाळी एवढी भारी न्यूज दिली ना, मग तर काय माझं पूर्ण मूडच पूर्ण चेंज झाला. आणि ती न्यूज मी तुम्हाला नाही सांगू शकत, तुम्हाला ती कळेल दिवाळीनंतर. दिवाळीच्या आसपास तुम्हाला मी ती सांगेल. सो एवढं भारी वाटलं मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी लवकर उठले होते म्हणून उठल्याबरोबर मी नाश्ता वगैरे करून घेतला. लगेच चपात्या पण बनवून ठेवल्या आणि मग भाजीला वगैरे घेऊन आले. तर आज मी बनवणार आहे शेपूची भाजी. आणि शेपूची भाजी मी पहिल्यांदा बनवणार आहे. मला अगोदर ना लहान असताना खूप आवडायची, खूप म्हणजे खूप शेपूची भाजी. एवढं की मला दररोज टिफिनमध्ये शेपूचीच भाजी लागायची, नाही तर मी टिफिनच घेऊन जायचे नाही. आणि तेव्हा खाऊन 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 असं झालं होतं ना, एकदम म्हणजे मला किळस बसली होती त्याची. पण मग आता मला काय माहिती, परत मला आता खाऊ वाटत होती म्हणून मी घेऊन आले. आणि मला माहित नाही ती कशी बनवायची असते. एखादी रेसिपी बघेल आणि बनवेल, तुम्हाला पण दाखवते. आणि काही चुकलं तर प्लीज थोडंसं समजून घ्या, कारण मी पहिल्यांदाच बनवते. आणि तुम्ही बरेच जण म्हणता, काही जण, बरेच जण नाही, ते बऱ्यापैकी भरपूर जण म्हणतात की मला स्वयंपाक येतो, चांगला येतो. पण खरं सांगायचं झालं तर मला स्वयंपाक येत नाही. मी जस्ट असंच बनवायचं म्हणून बनवत गेले. आणि थोडंफार आता भाज्या चांगल्या येत आहेत, पण चपात्या अजून पण मला एवढं काही जमत नाहीत, कच्च्या राहतात. सो असं आहे, कारण मी घरी कधीच काहीच केलेलं नव्हतं. मी एवढी आळशी होते, मला पाण्याचा ग्लास सुद्धा हातामध्ये भेटायचा. आणि आता मी एवढं काही करते. तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं बघून की ही किती करते वगैरे, पण मी आता बाहेर राहिल्यापासून एवढं सर्व करते. मनी प्लांट हा किती वर गेलाय बघा, इथपर्यंत गेलाय. तर मी बाहेर राहिल्यापासून एवढं सर्व करते. घरी असताना मी काहीच केलेलं नव्हतं, फक्त अभ्यास आणि आपलं म्हणजे कॉलेज, अभ्यास, शाळा असंच, एवढंच. बाकी काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे आता मला एवढं अवघड गेलं होतं बाहेर राहायचं म्हणल्यावर. कपडे धुवायचे, भांडे वगैरे. भांडे तर धुवायला मला अजिबात आवडत नाही, पण मी सर्व काही मॅनेज केलं हळूहळू. आणि आता सर्व काही मला येत आहे आणि आवडायला लागले. मेन म्हणजे कसं होतं ना, आपल्याला स्टार्टिंगला आवडत नाही, पण आता मला त्या गोष्टी सर्व आवडायला लागल्यात. एक प्रोडक्टिव्हिटी येते आणि क्लीन बघून ना सर्व काही स्वतःलाच क्लीन वाटतं. आता आज बघा, मी उठले, अगोदर सर्व क्लीन वगैरे करून घेतलं, झाडू मारला, पोछा मारला, सर्व क्लीन केलं. आणि आता एवढं भारी वाटेल ना, असं एकदम घराला ना बघत बसा वाटेल, नजर लागणं असं झालंय सीन. तर सर्व काही लवकर कामं आवडतात. आता 12 वाजलेत, सर्व काही झाले. माझा नाश्ता मी फुल पोट आहे आता. मला म्हणजे मी 2-3 वाजता जेवले तरी काही नाही, पण आता लगेच मी बनवेल, भाजी वगैरे बनवून ठेवेल. आणि मग आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते. आज हेअर वॉश केला तर करेल, कारण आता घरी असल्यामुळे मी 2 दिवसालाच हेअर वॉश करते, त्यामुळे काही वाटत नाही आहे. आणि आज सुट्टी आहे तर छान वाटतंय. आता मला 2-3 दिवसांनी जावं लागेल ऑफिसमधून काम करायला, कारण सध्या माझं दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा पण आपण नवीन कंपनीमध्ये जॉईन होतो त्यावेळेस पहिला 1 महिना किंवा 15 दिवस, ज्या त्या कंपनीवर डिपेंड असतं, ट्रेनिंग पिरियड असतो. तर माझा तोच पिरियड आता चालू आहे, ट्रेनिंग पिरियड. मग माझं थोडंफार ऑनलाईन झालं. आता मला ऑफलाईन पण काही ज्या गोष्टी ऑनलाईन पॉसिबल नाही आहेत त्या ऑफलाईनसाठी बोलवलं आहे. सो जावं लागेल. डॉक्युमेंटेशन पण थोडंफार बाकी आहे, तर ते पण करावं लागेल. असंच काही अपडेट आहे सर्व काही. आणि हो, आपली सिरीज जी मी तुम्हाला सांगितली होती मिनी व्लॉगिंगबद्दल, सो ती सिरीज चालू झाली आहे. इन्स्टाला तुम्ही चेक करू शकता. आणि त्याचेच तुम्हाला इकडे लॉंग व्लॉग डिटेलमध्ये पण पाहिजे असतील तर सांगा, कारण इन्स्टाचा जो व्हिडिओ असतो 1.5 मिनिटाचा असतो. 1.5 मिनिटामध्ये एवढं काही सांगणं होत नाही. तर तुम्हाला त्याचा फुल व्लॉग डिटेलमध्ये इकडे पाहायचं असेल तर ते सांगा, म्हणजे आपण त्याच दिवशी तिकडे मिनी व्लॉग टाकत जाऊ आणि इकडे लॉंग व्लॉग टाकत जाऊ, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये त्याची पण माहिती भेटेल. आणि यस, झाड आणि माझं नेल पेंट मॅच झाले. आणि आज मी नेल्स कट केले, कारण त्याचं नेल पेंट व्यवस्थित लागलं नव्हतं आणि ते निघतच नव्हतं, मध्ये जाऊन बसलं होतं, म्हणून मग काढूनच टाकले. आता टकले झाले माझे नेल्स, टकलू. सो चला, आज मला जायचे बाहेर. आज मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की मी संडे टू संडे आता फिरायचा प्लॅन करणार आहे, कारण दिवसभर आता कसं, आता घरी बसून आठवडाभर खूप बोर होईल, त्यामुळे मग आता संडेला फिरायला. तर आज मी बहुतेक बर्ड व्हॅले, हेच नाव वाटतं, बर्ड व्हॅले उद्यान गार्डन असं काहीतरी आहे. सो मी तिकडे जाणार आहे, ते जवळ आहे इथून. तर मग आता मी भाजी वगैरे करून घेते, मग जेवण करते आणि मग 5-1 वाजता मी तिकडे जाईल. सो चला, भाजी मी बनवते. आणि काही चुकलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की काही थोडंफार चुकलं असेल तर. चलो.
2 राहिलेत, करा. व्हिडिओ बघितला असेल पण सबस्क्राईब केलं नसेल तर करा. 2च राहिलेत झाले आणि आता एकासाठी एवढं अडकवलंय. थँक यू सो मच एव्हरीवन. थँक यू. बरं झालं टाइमवर फुटला. सो गाईज, तुम्ही सर्वांनी इथपर्यंत मला खूप छान सपोर्ट केला आणि असाच सपोर्ट पुढं पण असू द्या. मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओज घेऊन येईल. आणि आज फायनली आपले 10,001 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. माझी म्हणजे 5 वर्षांपासून मी हे करते आणि आज फायनली जे एक माइलस्टोन असतो, पहिल्यांदा तर 1,000चा असतो आणि दुसरा असतो 10,000चा, तो आज फायनली पूर्ण झालेला आहे आणि खूप हॅप्पी आहे मी. खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. तुमच्या सर्वांमुळे पॉसिबल झालेलं आहे. तर थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटतं हे बघायला सुद्धा. तर आज आपण लाईव्हला पण येऊ रात्री. सो आपण लाईव्ह मध्ये भेटू आणि मग बघू, गप्पा मस्त मस्त गप्पा मारू. आता सर्व आवरते मी. आता अगोदर हे केलेला पसारा आता मलाच करावं लागेल हे पण. तर मंडळी, झालं आपलं 10Kचं सेलिब्रेशन. पण तुम्ही पाहिलंच, सेलिब्रेशन नाही नव्हतं ते, जस्ट असंच होतं. पण खरंच खूप भारी वाटतं आता. आजचा दिवस खूप छान होता. एकतर संडे होता, सुट्टी, आणि त्यातल्या त्यात 10K झाले. खूप मस्त वाटतंय, काय सांगू तुम्हाला. आणि आता मग आपण क्वेश्चन आन्सर व्हिडिओ घेऊन येऊ लवकरच. त्याची अनाउन्समेंट मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करेल. सो त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, तुम्हाला जे पण विचारायचे आहेत. मग आपण ते एका व्हिडिओमध्ये घेऊ. ओके. आणि आता मला जायचं होतं बर्ड व्हॅली गार्डनला, बट आता काय झाले, 6 वाजलेत. मला जेवण वगैरे करता करता 6 वाजले आणि आता ते 7 वाजता तर बंद होऊन जाईल. मग मला जर आवरून जायचं म्हणलं तर ते बंद होऊन जाईल.
मग आता माझा प्लॅन चालू आहे डायनोसॉर गार्डनला जायचं. इकडे मी ऐकलं होतं तिकडे जायचं. जस्ट उगाच असंच म्हणजे संडे पण आहे आणि जस्ट 10K झाले म्हणून थोडंसं काही असं चेंज त्यासाठी जायचं विचार करते आहे. तर बघू आता, मी रेडी तर होते. मग एक तर तिकडे जाईल, नाही तर मग दुसरीकडे कुठं आणखीन काही वाटलं तर दुसरीकडे बघू. आणि हे पण असा घातला ना खरंच खूप भारी वाटतो. मला तर खूप जास्त आवडतं आहे असं. केस खाली लटकायचं टेन्शन नाही राहत. आणि एवढं सर्व क्लीन करत बसावं लागलं मला. सर्व सेलिब्रेशन झालं, तुम्ही पण एन्जॉय केला, मी पण केलं, पण क्लीन मला एकटीलाच करावं लागलं. असो, तसा जर विचार करत बसलं की मला क्लीन करावं लागेल म्हणून मी कचरा करणार नाही, पण त्या मोमेंटला मला जी हॅपीनेस भेटली, मला जे काय म्हणतो पण मला जे सॅटिस्फॅक्शन भेटलं ते मीच समजू शकते. किती खुश झाले मी, ते एकदम वर उडालं, वर मस्त असं माझ्या अंगावर पडलं. आणि तो व्हिडिओ मी आता परत जेव्हा बघते ना एवढं भारी वाटते, मनानच माझ्या चेहऱ्यावर हसू येते. तर अशा गोष्टी असतात की ज्या खूप जास्त मॅटर करतात त्या सर्वांमध्ये. फक्त घाण होतोय, कचरा होतोय म्हणून ते करायचं नाही म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. हां, आता आपण त्या मुद्द्यावर बोलू की आपली मिनी ब्लॉग सिरीज चालू झाली आहे आणि त्याचा फर्स्ट पार्ट ह्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट मिनी ब्लॉगमध्ये आलेलाच आहे, पण तिथे मी एवढं सांगू शकले नाही. तर इथे आणखीन मी डिटेलमध्ये सांगते. तर आपण जेव्हा मिनी ब्लॉगिंग चालू करतो त्यावेळेस प्रत्येकाचं काही ना काही पर्पज असतं. कोणी पैसे कमवण्यासाठी करतं, कोणी फेमस होण्यासाठी करतं, कोणी आवड म्हणून करतं. तर तुम्ही अगोदर ठरवा की त्याच्यातलं तुम्ही कशासाठी करताय, म्हणजे पैसे कमवणे की आवडतं म्हणून का जस्ट टाईमपास किंवा स्वतःला फेमस व्हायचं त्यासाठी. तर मी जेव्हा ब्लॉगिंग चालू केली होती तेव्हा मला तर पैसे कमवायचं काही हे नव्हतं त्याच्यामधून, आणि मला काही वाटत पण नव्हतं की म्हणजे मला वाटत नव्हतं की एवढे पैसे त्यातून येतील वगैरे. आणि मी अभ्यासात चांगले होते, सर्व चांगलं होतं, त्याच्यामुळे माझं तर एम जॉबच होतं. जॉबशिवाय म्हणजे काही नाही. पण मला फेमस व्हायचं होतं. फेमस पण म्हणता येत नाही, मला माझी एक ओळख निर्माण करायची होती. मला असं वाटायचं की मला पण लोकांनी ओळखलं पाहिजे बाहेर गेल्यानंतर वगैरे. तर मला ते अचीव करायचं होतं. त्याच्यामुळे मी जॉबसोबत व्लॉग्स चालू केले होते जेव्हा मी केले तेव्हा. आणि बऱ्याच जणांना वाटतं की जॉबसोबत पण करू शकतो का वगैरे, तर ते पण मी पुढं डिटेलमध्ये सांगेलच येणाऱ्या पार्ट्समध्ये. तर हां, तर हा पार्ट असा होता. काय बोलत होते मी? हां, तर हेच की अगोदर तुम्ही ठरवा की तुम्हाला पैशासाठी करायचं आहे का आवड म्हणून करायचं आहे का कशासाठी करायचं आहे. आणि जर पैशासाठी करत असाल तर मी मनापासून सांगेल, पैशासाठी ध्येय पैसे कमवणे हे ठेवून कधीच करू नका. जर तुम्ही करताय तर एक तुमची आवड म्हणून, तुम्हाला स्वतःला दाखवायला आवडतं म्हणून. माझं आणखीन एक हे होतं की मला हे याच्या थ्रू ना हे जे डाटा आहे, जर अकाउंट हॅक झालं तर जातो, नाही तर परमनंट राहतो, राईट. तर मला ह्या आठवणी म्हणून मला जमा करून ठेवायचं होतं. आपण फोनमध्ये एवढं नाही ठेवू शकत. आता सुद्धा मी जेव्हा माझे जुने व्हिडिओज बघते ना खूप भारी वाटतं मला, मी कसं होते, मी कशी दिसत होते, खूप छान वाटतं. तर एक आवड म्हणून करा किंवा काय म्हणतो तुमची ओळख निर्माण करायची असेल, लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चालू करा. आणि जेव्हा आपण आपली पॅशन फॉलो करतो ना तेव्हा पैसा ऑटोमॅटिक आपल्याकडे येतो. मी पण त्यावेळेस कधीच विचार केला नव्हता की मी ह्याच्यातून पैसे कमवेल वगैरे, पण मी चालू केलं. मला आवडत होतं, मला आवडायचं कॅमेरासमोर घ्या, कॅमेरासमोर बोला, किंवा मला लोकांनी पाहिलं पाहिजे, माझ्या जवळच्यांनी पाहिलं पाहिजे, त्यांना मी फोनवर दिसले पाहिजे त्यांच्या, असं मला वाटायचं. एवढं म्हणजे काय सांगू आता असं वाटायचं. सो त्यामुळे मी चालू केलेलं होतं. मी कधीच, खरं सांगते, मी कधीच एम ठेवलं नव्हतं की याच्यातून मला पैसा कमवायचा आहे किंवा पैसा भेटेल म्हणून. मी जस्ट करायचे म्हणून केलं होतं. आणि आज मी त्यातून पैसे पण कमवते. आणि किती काय हे तर मी तुम्हाला येणाऱ्या पार्ट्समध्ये सांगेलच. कोलॅबरेशन कसं आणायचं वगैरे ते सर्व सुद्धा तुम्हाला सांगेल त्यामध्ये. तर असं आहे. तर आजच्या पुरतं तुम्ही हेच ठरवा की आजच्या पार्टमधून तुम्ही हेच घ्या की तुम्ही अगोदर विचार करा, शांत बसा, विचार करा की तुम्हाला खरंच हे कशासाठी करायचे, खरंच पैसे कमवण्यासाठी करायचे की फेमस होण्यासाठी करायचे की आवड म्हणून करायचे. आणि जेव्हा तुम्ही आवड म्हणून कराल ना, मी खरं सांगेल, तुम्ही मला परत येऊन बोलाल की तुझं ऐकलं होतं.
जर तुम्ही आवड म्हणून कराल तर तुम्ही खूप जास्त मेहनत घ्याल, त्यासाठी खूप प्रयत्न कराल. मला आवडत होतं आणि जसं जसं मला त्याच्यामध्ये आणखीन थोडी थोडी प्रोग्रेस होत गेली तसं माझी आवड आणखीन वाढली. सो जर आवड म्हणून करत असाल ना, नक्कीच तुम्ही चालू करा. आणि बाकीचे तर पार्ट्समध्ये मी तुम्हाला आणखीन ह्याच्याबद्दल माहिती देईलच. आणि पैसा कमवणं कधीच त्याच्या मागचं एम ठेवू नका. जर आवडतं, तुम्हाला तुमची लाईफ एन्जॉय करायची आहे, त्याच्या थ्रू व्लॉग्स थ्रू तुम्हाला मुवमेंट्स कॅप्चर करायचे आहेत, यासाठी तुम्हाला करायचं असेल तर नक्की करा. तर चला आता मी पटकन आवरते आणि मग तुम्हाला भेटते. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स ऐका हायर. सो गाईज, आले मी घरी आणि मस्त गेला आजचा दिवस. खूप जास्त चांगल्या गोष्टी झाल्या आणि खरंच वन्स अगेन तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. फायनली आपण 10,000 लोकांची फॅमिली झालो आहे आणि खूप छान वाटते खूप. तर आजचा दिवस असाच होता. चला भेटूया मग आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.